चला आता आपण सुकी चिकन कशी करायची ते बघून घेऊया। ही बघा अशी शिजवून मस्तपैकी घेतलेले आहे। मी जे चिकनचा रस्सा केला होता ना त्याच्यामधील मी गाळून चिकन घेतलेले आहे। एका ताटामध्ये अशी काढून घेतलेली आहे। ती शिजून अशी छानपैकी झाले। त्याला मसाले वगैरे सगळे लावलेले आहेत। त्याला आता सुकी कशी करायची ती बघूया। त्या स्टाईलमध्ये थोडंसं तेल घालते। तेल गरम झालं त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकायचा। ऑलरेडी त्याला केलेलं होतं, फ्राय वगैरे केलेलं होतं। परत त्याला असं कांदा थोडासा हलकासा भाजून घेऊया। आपण ती चिकन घेतली होती त्याच्यामध्ये घालून घेऊया। असं परत फोडणी मारायला केवढी छान लागते, अशी खूप चवीला सुद्धा छान लागते अशी। त्याला बरं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती लाल मिरची पावडर टाकायची आहे। थोडी मिरची पावडर टाकली, त्याच्यावरती थोडीशी चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं होतं, आधी पण लावलेलं होतं। त्याच्यामध्ये मसाला घालूया, चिकन मसाला। त्याला असं परतून घेऊया, बरं मिक्स करायला पाहिजे त्याला। हे बघा किती छान असं मिक्स झालेलं आहे। कलर सुद्धा छान दिसतोय आणि खाण्यासाठी सुद्धा चवीला भारी लागते, चव सुद्धा छान येते त्याची। त्याला शिजवायची वगैरे काय गरज नाही। 2 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं। हे बघा अशी तयार झालेले आहे। खाली लागेल याच्यासाठी थोडं परतून घेऊया। त्याच्यामध्ये ओली कोथिंबीर टाकूया त्याच्यामध्ये अशी। त्याला असं मिक्स करून घेऊया। हे बघा असं मिक्स झालेलं आहे छानपैकी। त्याला आता 2 मिनिटासाठी असं झाकून ठेवूया। ही बघा आपली चिकन अशी किती छान अशी तयार झालेली आहे। ही ना सुकी अशी बनवली तर खूप छान लागते, खाण्यासाठी टेस्टी सुद्धा असते। त्याचा कलर सुद्धा किती छान दिसतोय असा। ही बघा आपली आता चिकन तयार झालेले आहे करून इथं। त्याला असं काय करायचं नाही। आवडलं असलं तर लाईक करा। थँक्यू, धन्यवाद।